महत्वाची बातमी सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। बारामतीमध्ये शनिवारी महारोजगार मेळावा होतोय आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर 600 फूट बाय 500 फूट असा भव्य मंडप उभारला गेला असून 15,000 नागरिक बसतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे। या महारोजगार मेळाव्यात 5 जिल्ह्यांमधल्या 43,000 युवक आणि युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत या महारोजगार मेळाव्याची तयारी सध्या सुरू आहे। तयारी नेमकी कशी सुरू आहे आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, शनिवारी हा महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होतोय आणि या सगळ्या मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय। जितेंद्र, तयारीविषयी नेमकं काय सांगताय? अजिंक्य, आपण पाहतोय की उद्या सकाळी 10:30 वाजता बारामतीच्या या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये हा महारोजगार मेळावा होतोय। याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार आहेत आणि या 500 बाय 600 असा टोलेजंग मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि साधारणतः राज्य शासनाकडून 43,000 युवा युवतींना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे असं आपल्याला या आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि इथं आलेल्या प्रत्येक उमेदवाराची नोंदणी केली जाणार आहे। ऑनलाईन देखील नोंदणीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिवाय आलेल्या युवा युवतींना ब्रेकफास्टची, जेवणाची सोय देखील या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये करण्यात आलेली आहे आणि विशेष करून आपण पाहिलंय की कालपासून चर्चेला उधाण आलेलं आहे की बारामतीमध्ये जो महारोजगार मेळावा होतो याकरिता जे शरदचंद्र पवार यांनी येथे येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना गोविंद बागेमध्ये जेवणाकरिता निमंत्रण देखील दिलेलं आहे। पण असं जरी असलं तरी अद्यापपर्यंत शरद पवार यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं नसल्याचं आपल्याला कळतंय। परंतु खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रिकेमध्ये नाव आहे, त्या उपस्थित राहणार आहेत आणि अजिंक्य, आपल्याला असं बी कळतंय की जरी शरद पवार यांना बोलावलं नसलं तरी शरद पवार यांच्या फाउंडर अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम होतोय। बरोबर। आणि शरद पवार प्रेक्षकांमध्ये जाऊन या कार्यक्रम पाहणार आहेत असं देखील आपल्याला अजिंक्य कळतंय। ठीक आहे जितेंद्र, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।